विधान परिषदेत शिवीगाळ दानवेंच्या अंगलट आलंय। उपसभापती गोरेंनी घेतला आता एक मोठा निर्णय। राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। यातूनच अनेकदा आमदारांमध्ये खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे। आज अशीच एक घटना विधान परिषदेत घडली। भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली। सभागृहातच दानवे आणि लाड यांनी एकमेकांना शिवीगाळ केली आहे। या प्रकारानंतर कामकाज थांबवण्यात आलं। मात्र सभागृहात घडलेल्या या घटनेनंतर विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी नाराजी व्यक्त करत कारवाईचा इशारा देखील दिलेला आहे। विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी सभागृहात घडलेल्या प्रकाराबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। अंबादास दानवे यांनी सभागृहात आक्षेपार्ह वक्तव्य केलं का हे उद्या सचिवालयाच्या मार्फत तपासून घेण्यात येणार आहे। उद्या संसदीय मंत्र्यांसोबत पक्षीय गटनेत्यांची नीलम गोरे यांच्या दालनात बैठक पार पडेल आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणी काय कारवाई करायची याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे। आता हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात। राज्याच्या विकासासाठी ज्या विधिमंडळातून निर्णय घेतले जातात, जिथे नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा केली जाते, त्याच दालनात सदस्य शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचलेत। विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यातला वाद शिवीगाळापर्यंत गेला। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा आज विधान परिषदेत गाजला। भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या टिप्पणीनंतर अंबादास दानवेंनी शिवीगाळ केली। त्यानंतर त्याच भाषेत प्रसाद लाड यांनी देखील उत्तर दिलेलं आहे। प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात। हा प्रस्ताव लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्यांना इटलीला पाठवून द्या। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सभापती महोदया, माझा मुद्दा हा आहे, जो काही वक्तव्य आहे त्याचं आहे, लोकसभेत झालाय, त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये असं म्हणत दानवे अचानक भडकले आणि लाड यांच्याकडे धावून गेले। माझ्याकडे हात नको करू, हात तिकडे दाखवायचा असं म्हणत त्यांनी थेट लाड यांना शिवीगाळच केली। तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।